देगलूरमध्ये स्वगणना जनगणना मोहिमेला सुरुवात झाली. देगलूर तालुक्यात 1 मे ते 14 जून 2026 दरम्यान स्वगणना मोहीम राबवण्यात येते. नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी केलंय. या मोहिमेसाठी शहर आणि ग्रामीण भागात एकूण 523 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. पहिल्या टप्प्यात घरांची स्थिती आणि भौतिक सुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी 2027 पर्यंत डिजिटल पद्धतीनं लोकसंख्या आणि जातनिहाय जनगणना होणार आहे. नागरिकांना प्रथमच मोबाईल ॲपद्वारे स्वतःची माहिती भरता येणार आहे. 14 भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. कोणतीही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. मी तहसीलदार देगलूर तथा ग्रामीण भागाचे चार्ज अधिकारी तालुका देगलूर. मी समस्त देगलूर तालुक्यातील सर्व लोकांना आवाहन करतो की आपण गेल्या 1 तारखेपासून स्वयंगणना चालू केलेली आहे. 1 ते 15 मेपर्यंत स्वयंगणना होणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जूनमध्ये प्रगणकाद्वारे घरगणना होणार आहे. माझी सर्व देगलूरवासियांना व ग्रामीण भागातील सर्व देगलूरवासियांना विनंती आहे की अत्यंत सोप्या पद्धतीची प्रश्नावली तयार केलेली आहे. एकूण जवळपास 33 प्रश्न आहेत. यासाठी स्वतः आपण आपल्या मोबाईलद्वारे आपली स्वतःची स्वयंगणना करू शकता. ती स्वयंगणना केल्यानंतर आपल्याला जो नंबर येतो तो नंबर आपल्याला सेव्ह ठेवायचा आहे. PC नंबर येतो आणि तो नंबर ज्यावेळेस ॲक्च्युअल प्रगणक आपल्याकडे येतात, आपल्या घराकडे येतात, त्यांना तो नंबर फक्त दाखवायचा आहे. त्यानंतर प्रगणक ती माहिती व्हेरीफाय करून ते सबमिट करतात. त्यामुळं सर्व देगलूरवासियांना विनंती आहे की आपण आपली स्वतःची जनगणना स्वयंगणना आपण स्वतःच्या मोबाईलमध्ये आपण स्वतः करू शकता, जेणेकरून प्रगणकाचा वेळ वाचणार आहे आणि आपल्याला सुद्धा आपण आपली जनगणना करताना आपण आपली जी माहिती भरतो ते पण आपल्याला स्वतः भरल्यामुळे ती बरोबर भरली आहे की नाही याची आपल्याला खातरजमा करता येईल. सर, देगलूर शहरात किंवा ग्रामीण भागात अनेक लोक असे आहेत ज्यांना मोबाईलवर चालवता येत नाही, एका प्रश्नाची उत्तर भेटत नाही. तर आपल्याकडून काही कर्मचारी ग्रामीण भागात देगलूर शहरात घरोघरी जाणार आहात काय? यस. आता मी ग्रामीण भागचा चार्ज अधिकारी आहे आणि शहरी भागामध्ये मुख्याधिकारी चार्ज अधिकारी आहे. तर ग्रामीण भागामध्ये आपण जवळपास 349 प्रगणक नेमलेले आहेत आणि 59 पर्यवेक्षक नेमलेले आहेत. यांचं आपण 4 सत्रामध्ये प्रशिक्षण देगलूर महाविद्यालयात घेतलेलं आहे. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वतः प्रगणक जरी आपण स्वयंगणना जरी नाही केली असेल आणि जरी केली असेल तरी ते स्वतः आपल्या घरी येणार आहे. तालुक्यामध्ये कुठलंही घर या घर गणनापासून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही तशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही डिमार्केशन करून केलेलं आहे, जेणेकरून त्या प्रगणकालाच्या मोबाईलवर कुठले गाव आणि त्याचं सीमा हे स्वतः त्याला कळणार असल्यामुळे त्यांना कुठलंही घर मिस होणार नाही याची आम्ही काळजी घेतली. सर, सध्याचा कालावधी काय सर? त्याचा जो कालावधी आहे तो 16 मे ते 14 जूनपर्यंत घर गणनाचा कालावधी आहे. जनगणनेचे 2 टप्पे आहेत. पहिल्या गणना टप्प्यामध्ये हे घर गणना होणार आहे आणि ॲक्च्युअल जनगणना हे पुढल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये व्यक्तीची जी आहे ती पुढल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. परभणी जिल्हा मजूर फेडरेशनच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध पार पडले. अध्यक्षपदी अब्दुल अजीज अब्दुल शिकूर उर्फ सागरूभाई यांची तर उपाध्यक्षपदी शिवाजी माधवराव उगले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून KS दुग्मल यांनी काम पाहिलंय. यावेळी माजी अध्यक्ष सुधाकरराव देशमुख यांच्यासह फेडरेशनचे सदस्य उपस्थित होते. घनसावंगी तालुक्यातील राणी उचेगाव इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर नागरिकांनी विविध मुद्द्यांवर आपली मतं व्यक्त केलीत. गावात झालेल्या चर्चेत इंधन टंचाई, खतांचे वाढते दर आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यावर नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्यात. नागरिकांनी सांगितलंय की डिझेलची टंचाई, पेट्रोल दरातील चढउतार आणि खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतीवर परिणाम होतोय. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या चर्चेत श्रीरंग कामटे, उद्धव माने, शिवदास कामटे, राधाकिसन काटे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. गावकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या तातडीनं सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आज आपण न्यूज मराठी सोबत आज शेतकरी आणि काल जे आपले पंतप्रधान बोललेत की पेट्रोल आणि सोन्याचे खरेदीसाठी आपण आज लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. आज आपण घनसावंगी तालुक्यामध्ये आहोत आणि आपल्यासोबत काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आता मोदीजी बोललेत पण सगळा देश पेट्रोल डिझेलवरच चालतो.
आणि सोनं पण आता कसं आहे ती पण आवश्यकच आहे. पण मोदीजी बोलले की पेट्रोल डिझेल कमी प्रमाणात वापरा आणि तेच स्वतः प्रचाराच्या मोठमोठ्याले तापे गाड्या घेऊन जात आहेत आणि इकडं जर पेट्रोल डिझेलचे भाव गगनात भिडलेले आहे, पेट्रोल डिझेल मिळत नाही, त्याच्यामुळं त्याचा परिणाम पूर्ण शेतीवर व्यापारावर झालेला आहे. तरी मी मोदीजींना म्हणतो की पेट्रोल डिझेलचं त्यांनी आयात करून नागरिकांना देण्यात यावं. आणि आपल्या भागामध्ये इंधन टंचाई वगैरे आहे का? हो, खूप मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल मिळतच नाही, गॅस मिळाना गेला आहे, लोक परेशान आहेत. लगन सराई चालू आहे आणि लगन सराईला डिझेल पेट्रोल न मिळाल्यामुळे लोक त्रस्त आहेत. बरं, आणखीन आपल्यासोबत काही बांधव आहेत, त्यांच्याशी चर्चा करू. काय वाटतं पेट्रोल सोन्यासाठी खरेदी? पेट्रोल डिझेलचा असा विषय झालेला, एक तर शेतकऱ्याला नांगाट करायची आता, आणि नांगाट करायची तर 2-2 दिवस उभा राहायला लागला त्या पंपावर लाईनीला. दुसरा मुद्दा असा आहे, खतावाल्याचे रेट वाढीत मारण्याचे, दुकानदार काही खत द्यायना नाही व्यवस्थित भावात. आता तर आपलं नाव काय? उद्धव माने. बरं, आपल्याकडे किती एकर शेती आहे? 7 एकर आहे. पण सध्या आपल्याला नांगराटा डिझेल भेटतं का? नाही भेटत ना. पण सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलंय. हो. तर मग बाकीकडे चालू आहे, पण डिझेल शेतकऱ्यांना मिळालं नाही. शेतकऱ्यांनी डिझेल भेटत नाही टायमावर. नांगाटीवाल्याला याला धंद्यासाठी समजा जे शेतकरी वर्ग आहे त्याला लाईनीत उभा राहायला लागलं 2-2 दिवस डिझेलसाठी. बरं, काल पंतप्रधान असं पण म्हणलेत की खताचे भाव तुम्ही म्हणता गगनाला वाढेत, पण शेतीसाठी ऑर्गॅनिक शेती का करत नाही? म्हणजे ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती. अहो, सेंद्रिय शेती करायला लोकाला तेवढं हे तर अभ्यास तर पाहिजे ना आता. हा? तर खताचे भाव काय झाले DAPचे? 2200 रुपयाला 10-26 भेटायला आता म्हणतात. आणि दुकानदार लोक काही आज काही मार्केटला काही ओपन करीना नाही त्याच्या दुकानात. आणि विर्या 400 रुपयाला गोणी झाली. मग खताचे भाव गगनालाच भेटले. हो. शेतकऱ्यांच्या मालाचे भाव. ते तिथेच जाग्यावर. बरं, आपल्या भागात कोणते कोणते पिकं घेतात? कोणते आपल्या कपाशी घेता, सोयाबीन घेता, हरभरे आहे, कपास, ऊस आहे, मोसंबी आहे, भरपूर आहे ना. बरं, सध्या काही शेतकरी लोक कांदा घेतात, कांद्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? कांद्याचं काय नाही, कांद्याचं असं झोडपून घेतलं पिकांनी कायच गारपिटी नाही येणे या वातावरणात. कांदा सध्या म्हणजे आज त्याची 3 रुपये 4 रुपये किलोनं विक्री चालू आहे. शेतकऱ्याचे म्हणजे त्याचे लागवडीचा पण खर्च निघालेला नाही. शासनाने त्यांना सबसिडी देणं गरजेचं आहे. 3 आणि 4 रुपये किलोनं काय कांदा पुरवतो? सांगा ना. कांद्याचे सध्याचे हाल तर शेतकऱ्यांना बेकार आहे, रडा लागलेत शेतकरी कांद्याच्या भावामुळं. सरकारने त्यांना कोणतेच हमी भाव दिला नाही, काय नाही. तर आपण बघत आहात शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. काल पंतप्रधान मोदी साहेबांनी पेट्रोल डिझेलचं बोलले, सोनं हे यांच्यासह बोलले. कॅमेरामॅन अजय सोबत जालना जिल्हा प्रतिनिधी कोंडीबा अनपट, राणेगाव उंचाईजोन. आपण न्यूज मराठी वेगवान आढावा.